आमदार उदय सामंत आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. आमदार साहेब, काल शपथ सेनेच्या आणि महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी त्यांनी म्हटलं की बॅलेटवरती निवडणुका व्हायला पाहिजे. एक नवीन या ठिकाणी मुद्दा त्यांनी उपस्थित केला. आलेलं अपयश झाकण्यासाठी केलेला हा दुर्दैवी प्रयत्न आहे. वायनाडमध्ये ज्यावेळी प्रियांका गांधी मॅडम जिंकतात त्यावेळी तिथं बॅलेट EVM चांगला आहे. ज्यावेळी रोहित पवार जिंकतात त्यावेळी त्यावेळी तिथं EVM चालतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की EVM महाविकास आघाडी ज्या ठिकाणी जिंकते तिथे EVM चांगलं आहे आणि जिथे महायुती जिंकते तिथे EVM वाईट आहे. ही दुटप्पी भूमिका आहे. नक्कीच. ते जितेंद्र आव्हाड पण तुमच्या मागेच बाईट देत आहेत आणि ते म्हणतात उदय सामंत इथे उभे आहेत का? खरंच उदय सामंत आहेत का? नाही, आव्हाड साहेब ऐका माझं ऐका. आव्हाड साहेब हे विधिमंडळातील ज्येष्ठ सदस्य आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की असं डिबेट घेण्यापेक्षा माझं मत तुम्ही घेतलेलं तर आव्हाड साहेबांचं घ्या. एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे या ठिकाणी की काल आपण पाहिलं की विधान भवनामध्ये सर्व आमदार आले, मात्र त्यांनी शपथ घेतली नाही आणि त्यांनी सांगितलं की मातोश्रीवर जाऊ, मातोश्रीवर बैठक घेऊ आणि पुढची रणनीती ठरवू. याकडे नेमकं कसं पाहता? आदित्य ठाकरे म्हणतात मॉकरी ऑफ लोकशाही. मातोश्रीवर बैठक ही उबाठा शिवसेनेची होईल ना. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं धोरण वेगळं आहे, काँग्रेस पक्षाचं धोरण. पटोले पण ते गेले होते. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते पवारसाहेब असं म्हणतायत की ममता दिदींनी आता महाविकास आघाडीचं नेतृत्व केलं पाहिजे. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये अलबेल आहे असं मला वाटत नाही आणि हा प्रश्न आपण आव्हाड साहेबांना विचारावा. मंत्रिमंडळाचा शपथविधी आहे तो आता 12 डिसेंबरला होईल असं सुद्धा बोललं जातं. मला याची काही कल्पना नाही, परंतु विधानसभेच्या नागपूरच्या अधिवेशनाच्या अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. शरद पवार साहेब मार्केटवाडीला जात आहे आणि त्या ठिकाणी पण येणार अशी चर्चा आहे. लॉंग मार्च काढणार आहे आणि संपूर्ण गाव जे महाविकास आघाडीला नाकारलेलं आहे त्याच्यावर पांघरुण घालण्यासाठी EVMचा मुद्दा हा पुढे आलेला आहे आणि मला असं वाटतं की हा 15-20 दिवस चालेल, नंतर शांत होईल. नवीन वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं विकासात्मक घोडदौड सुरू होईल. आमची आहेच, परंतु अजून आम्ही लवकरात लवकर ती सुरू करू नये यासाठी केलेलं हे षडयंत्र आहे. लातूरमध्ये जे काही घडतंय बोटच्या जमिनी आहेत, शेतकऱ्यांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत आणि याकडे नेमकं कसं पाहता? हा विषय आणखी जास्त जमिनीच्या बाबतीमध्ये ती जमीन नक्की शेतकऱ्यांची जर असेल, शेतकरी जिथे कसत असेल तर त्याची छाननी सरकार करेल. आम्ही त्याची मागणी आमदार म्हणून सरकारकडे करू आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांच्या जमिनीवर जर अन्याय होत असेल शेतकऱ्यांवर तर शेतकऱ्यांना न्याय देऊ. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.